वाल्मिकी रामायणात ते सांगतात. तो त्यानंतरचा कालखंड असेल भारताचा, तर भारतीय कालखंडामध्ये याचे उल्लेखच सापडत नाही. ते का सापडत नाही, का म्हणून लिहिले गेले नाही असं वाटतं की इतिहास हा चैत्यांचा असतो. पण आम्ही लढतच नव्हतो, कोणाशी पराभूत नव्हतो, निवड नोंदी करणे इतकंच तर होतो, पण नोंदी देखील केल्या गेल्या नाही. का म्हणून केल्या गेल्या नाही? साहित्याच्या अवकाशाने जरी आपण पाहिले तर अलीकडच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा ही नोंद उडी केली तर ती नामदेव सळांच्या कवितांमध्ये सापडते. हे जडे आभळ, हे जड्यांनी जगेवर केले. त्यानंतर कुठेतरी मग कुठे एखाद्या कथा, कादंबरी, कविता, नाटक, जी ट्रान्सजेंडर, सगळ्यात महत्त्वाची ट्रान्सजेंडर ही आपल्याला टर्म आहे. त्यामध्ये LGBTI सगळे येतात, जे जे समलैंगिक ते सगळे त्या टर्ममध्ये बसतात. त्याच्यामुळे समलैंगिकांच्या अनुषंगाने जरी म्हटलं तरी समलैंगिकांचे सगळे संदर्भ कुठे सापडतात. सापडले तरी ते ज्या पद्धतीने केले जातात तर ते उपरोधिक असतात किंवा व्यंगात्मक असतात. म्हणजे तेंडुलकरांचं मित्र नावाचं नाटक सोडलं तर संवेदनशील नाटक मागच्या पिढीतल्या कुठल्याच लेखकांनी किंवा कथा लिहिली, कादंबरी लिहिली, त्या लिहावंच वाटलं नाही. ठीक आहे, तेंडुलकरांवर खूप रशियन साहित्याचा प्रभाव वगैरे होत असतात, पण मग त्यामध्ये का सापडलं? त्यावेळी आम्ही जिवंत नसतो का? अचानक आली एक मंडळी कुठली का त्यांच्याकडे संवेदनशीलतेने बघावं एवढी संवेदना साहित्य क्षेत्राची जागीच नव्हती. सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि म्हणून हे प्रश्नांची